सर्वसामान्यांची तळमळीने कामे करणारा, नागरिकांच्या समस्या दूर करणारा आणि समाजकार्य करण्यासाठी सदैव तत्पर असणारा कार्यकर्ता म्हणून अमर ठाकूर यांची ओळख आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी कळंबोलीमध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केले. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अमर ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा चिटणीस रविशेठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, कळंबोली शहराध्यक्ष अमल पाटील, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, महिला मोर्चाच्या कळंबोली शहर अध्यक्ष मोनिका महानवर, माजी नगरसेवक रवींद्र भगत, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, अशोक मोटे, सिद्धू शर्मा, युवा नेते हॅपी सिंग, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, प्रभाग 10चे अध्यक्ष रामा महानवर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. अमर ठाकूर यांच्या कार्यालयाला हजेरी लावली. त्यांच्या परिवारातल्या लोकांना त्याचा खऱ्या अर्थानं मनापासून आनंद झाला असेल. मी अमर ठाकूर यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. सर्वसामान्य तळमळीचा कार्यकर्ता, गावामधल्या प्रत्येक उत्सवामध्ये सहभागी होणारा, गावामधल्या सगळ्यांच्या अडीअडचणी दूर करणारा आणि दिवस असू दे किंवा रात्र लोकांच्या अडीअडचणी सोडवणारा कार्यकर्ता म्हणून अमर ठाकूर यांची आपल्या सर्वांमध्ये ओळख आहे. आणि ती ओळख कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना सातत्यानं आपल्याशी संपर्क साधता यावा यासाठी या जनसंपर्क कार्यालयाचा त्यांनी सर्वांसाठी उद्घाटन केलंय. मी या कार्यालयाला आणि कार्यालयाच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो. निवडणूक आजच घोषित झाली आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आता 15 जानेवारी ही मतदानाची तारीख ठरलेली आहे. एका अर्थानं सर्वसामान्य जनता या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये ज्या निवडणुका लागल्या त्याचा कौल देणार आहे. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की या निवडणुकीमध्ये आपण ज्या वेळेला लोकांच्या पुढे जाणार आहात, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडं अभिमानानं लोकांच्याकडे जाण्यासारखं बरंच काही आहे. महायुतीचे कार्यकर्ते म्हणून लोकांना आत्मविश्वासानं आम्ही तुमच्यासाठी काय केलं हे सांगता आपल्याला येणार आहे. आणि माननीय नरेंद्र मोदीजी 2014 साली ज्या वेळेला पंतप्रधान झाले, ते पंतप्रधान झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे सबका साथ सबका विकास ही संकल्पना घेऊन मोदीजी आले. आणि म्हणून एक एक करत आपण सगळेच जण स्टेजवर बसलेल्यापैकी मूळ असा एखादाच कोणतरी असेल, सगळेजण कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आपण जोडले गेलो. आणि त्यातून भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर मग पाणी आणि पाण्यामधली साखर ही वेगळी करू शकत नाही, दुधामधली साखर वेगळी करू शकत नाही. तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्याशी आपण सगळेजण एकजीव होत गेलो. मी या जनतेचे काहीतरी सेवा करणं, काहीतरी देणं लागतो या अनुसाराने सातत्यानं प्रयत्न करत असणारा अनेक करोनाच्या कालखंडामध्ये आपण त्याच्याकडनं ह्या समाजाची सेवा झालेली आपण पाहिले. या भागामधील ग्राउंडचे असेल, त्याचे काही वैद्यकीय कॅम्पस असतील, रक्तदान शिबिर असेल, नेहमीच मला काहीतरी या जनतेसाठी करायचं आहे त्या अनुषंगानं सातत्यानं हा इथे काम करत असतो. परंतु आपण आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपला सिंबॉल लागले गेला. एखादा प्रक्रिया करत असताना काही गोष्टी घडत असतात, परंतु आपल्याला यापुढे आपण ह्याच्यावरती सिंबल लावलाय कमळचा, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जनसंपर्क कार्यालय. या कार्यालयात सेवा करत असताना आपण या भागासाठी आपण आता नितीन भाईंनी सांगितलं की महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर बऱ्याच लोकांचा विरोध झाला, परंतु कुठलंही महानगरपालिका हा एक विकासाचा एजेंडा घेऊन माननीय विद्यमान आमदार यांनी या प्रक्रियेत भाग घेऊन महानगरपालिका स्थापन केली. कुठलंही अपत्य झाल्या त्याला बाळसा येत नाहीये, त्याला बाळसा यायला काही वेळ लागतो. या अनुषंगाने आपण पाहिलं असेल तर आता मुख्यालयाची बिल्डिंग आपल्या बनते आहे. 200-250 करोड रुपयाचं हा मुख्यालय, म्हणजे आपल्या शेजारची महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर नवी मुंबई महानगरीला आपण पाहतो, परंतु त्याचं मुख्यालय बनण्याला ती महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर मला वाटतं दादा 20 वर्षानंतर त्यांचं मुख्यालय झालं. म्हणजे कार्यतत्पर, कार्यसम्राट का म्हटलं जातं याचा अभ्यास आपण केलेला पाहिजे की रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी झटणारा नेता जर आपल्यासारखा असेल तर मला वाटतं आपल्या ह्या जनसंपर्क कार्यालयात
कधीच तिथं गर्दी कमी होणार नाही हा आपण ध्यास ठेवला पाहिजे. आणि या दादांनी केलेली कामं आज महानगरपालिका आली म्हणून सांगत नाही मी, सातत्यानं जनतेची सेवेची नाळ जोडलेलं व्यक्तिमत्व जर तुमच्या आमच्या सर्वांच्या सोबत असेल तर आपलं आपल्या कर्तव्य काय आहे की आपण काय केलं पाहिजे की आपल्या नेत्यांनी केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवली. तरी येणाऱ्या 5 वर्ष काय 10 वर्ष काय कुठलाही कालखंड असो आपले हे भारतीय जनता पार्टीचं जनसेवेचं व्रत आहे हे कायम अखंड राहील ही आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये त्याप्रमाणे काम केलं पाहिजे.